पण आजपर्यंत जेवढी तक्रारी आम्ही केलेली आहेत, अनऑथराइज जे स्टॉल्स आहेत ते फुटपाथ सगळे बंद आहेत, पण असिस्टंट कमिशनरला बोलून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही आहे. महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवर आता आमदारांचा कोणताही बळगा राहिलेला नाही आहे. आमदाराने जाऊन स्वतः तक्रारी केली, लेखी तक्रारी केली, तरी असिस्टंट कमिशनर जे केस वॉर्डचे आहेत ते कोणतीही तक्रारवर हे दखल घेत नाही आहे. अनधिकृत बांधकामचं आपण बोललो तर जे तोडायला बोललो त्याला सोडून जे अधिकृत आहे त्याला जाऊन तोडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर PI दाखल होते आणि त्यांच्यावर कारवाई करायची. असे असिस्टंट कमिशनर जे वेगवेगळे भागात वेगवेगळे कार्यक्रम करतात, वेगवेगळे काम करतात, असे असिस्टंट कमिशनरवर आपण कारवाई करणार काय, ही माझी मागणी आहे. ठीक आहे, झालं आता तोच प्रश्न. अध्यक्ष महोदय, सर्व विषय थोडे तपासून घेऊन त्याच्यावर मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्यांची यादी करूया. मी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा. ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू. अरे AMC असू दे, जो AMC काम करत नसेल त्याची चौकशी करू. AMC जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू. मी सांगू का? त्यामुळे आता एकच आहे, आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे. कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये. त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. फुटपाथवरती अनधिकृत बांधकामासंदर्भी चर्चा चालू आहे, परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो जी साऊथ आणि जी उत्तर मध्ये ज्या आता नवीन इमारती 2 मिनिटं थांबा ना. नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय, बोला तुम्ही बोला, मी ऐकतोय, बोला. त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी. जो मधला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निमुळता असतो, त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो. कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथवरती. तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही, परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात. तर आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी साऊथ आणि जी उत्तरमध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही. त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावरती उपाययोजना करा. खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना. सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिलं आहे की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू. जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे. या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला 2 फोटो दाखवतो. या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे, पराग आळवणी, मगाशी त्यांचा 10 प्रश्न होता. तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळं खाली. म्हणजे कारवाई करताय, काही ठिकाणी कारवाई राहिली असेल तर असेच करून टाकू. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, नाही बसून घ्या. अरे बाबा आता झालं, चला आता पुढे जाऊया. उत्तर दिलंय ना.